अनादिकालचं नाम आपल्यापर्यंत आणून दिलं. त्या नामाचं चिंतन अहोरात्र करा. नामाने येणारा अनुभव, तो आनंद तुम्ही घ्या. महात्म्याने आपल्याला सांगितलं, आपण किती करतो, आपण किती जागृत राहतो. मज निरंतर जागृती मधले बघा संकल्प, मज निरंतर जागृती मधले रात्रंदिवस अहो रात्र 24 तासात 21,000 आपला श्वास बंद नाही. तुम्ही त्या अधिष्ठानावर अनुसंधानावर एकही श्वास सोडायला कबीर कहे कमाल को क्यों बजाओ ढोल, एक श्वास जाए तो 3 लोगों का मोल. एका श्वासाचं महत्व सांगून दिले आणि तेच महात्म्याने आपल्याला सांगितलं. अनादिकालचं नाम, तो बोध, अनुग्रह आणि प्रबोध आपल्याला दिला. आणि त्या बोध आपल्याला रात्रंदिवस चिंतन केल्यानंतर एक मुलगा कसा जन्माला यावा, बोध नावाचा पुत्र आपल्या पोटाशी यावा आणि मग त्याचा अनुभव आपण घ्यावा. बोध पुत्र निर्माण झाला, ममता म्हातारे भक्ती बहीण झाली सध्या आत्मा तो आत्माराम कसा, तो देव कसा सांगून देणारे महात्म्य आपल्या जीवनामध्ये तिथं सांगणारे भरपूर संप्रदायाचे लोक आहेत, पण ते देव कसा आहे वाचून सांगणारे भरपूर आहेत, पण अनुभव येऊन सांगणारे एकच संप्रदाय, आनंद संप्रदाय म्हणजे प्रत्येक जणाला जागवण्याचं काम या साधू संतांनी आपल्याला. आता जागा रे भाई नो जागा, 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 जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. नाडोनी भागा ज्यावेळेस संध्या जागे असतात तेव्हा जग झोपलेलं असतं आणि जेव्हा जग झोपलं असतं तेव्हा संत झोपलेले असतात. अशा संत महात्म्याने साध्या जीवाला उठवण्याचं काम केलं. जागे व्हा, उठा जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा आठा, चुकवी गठा जन्मा, धनदारा पुत्र जना, बंधू सोये रे पिशोना, सर्व मिथ्या हे जाणून जाणून सोडून नाही, जाणून शरण निघा देवाशी, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, उठा. अन्न
त्यानंतर जागे व्हा. तुम्ही सकाळी उठताना आधी जागे होता का, जागे होता का उठता? सगळे ऐकता ना? म्हणजे काही काही वेळेस पाठीमागची माणसं कोमात जातात. कोमात म्हणजे मला वाईट करता नाही, मग आपल्याला तर एक डोळे झाले की असं वाटतं ध्यानाला बसतं काय. जाऊ द्या, ऐकतात कानाने पण चिंतन चालू आहे असं वाटतं. दोन्ही दिसती सारे की वर्म जाणे तो समजत ऐकताय ना सगळे. तुम्ही उठा संत म्हणतात आणि मग जागे व्हा. तुम्ही सकाळी अगोदर आणि नंतर संत म्हणतात उठा आणि नंतर जागे व्हा. घागर घेऊन पाणी अशी जाता डोईवर घागर पाजरली आहे ना जवळ. घागर घेऊन पाणी अशी जातात डोईवर घागर. मग पाण्याला जवळ चालली होती का येत होती? मग चालली होती म्हणल्यावर घागरीत पाणी होतं तर मोकळी होती. मग पाजरली कसं काय? पाजरली कसं काय? तसं उठा आणि मग जागे व्हा. तुम्ही उठलेला आहात पण भक्तीबाबत तुम्ही झोपले का? म्हणून मज निरंतर जागे. तिथं जागे व्हा, तिथं अनुसंधानावर राहा. म्हणून साधू संतांनी जीवाला जागे करण्याचं काम केलंय. साधू संतांनी संतांना सुद्धा जागे करण्याचं काम केलंय. का साधू संत साधा आपुले गेला गेला अनर्थ म्हणून पैसा याच जन्मामध्ये याच देहामध्ये त्या भगवंताशी येतो. देव माझा 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 आणि मी देव. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. किती सुंदर चिंतन आहे. काय कोण चिंतन करा. तो आणि निरेरा नाही. साधू संतांनी जीवाला जाग करण्याचं काम केलं. साधू संतांनी संतांना सुद्धा जाग करण्याचं काम केलं. आणि साधू संतांनी देवाला सुद्धा उठवण्याचं. मोठा पांडुरंग आता दर्शन घ्या. साधू संतांची संगत, साधू संतांचा म्हणजे आपल्याला म्हणजे जो संघ आहे. सजन पर सजन मिळत हो येतो बाबा गधे पोकादा मिळत खाबळ दोन असे म्हणायचे आमचे होते. म्हणून संगती शोधली मी चांगल्यांची संतांची संगत लागावी आणि मग आपल्याला मनुष्य जीवनामध्ये मीराबाई म्हणते संतांची संगत
बनेगी तेरी बिगड़ी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अशी भक्ती आपली काय राजाची मुलगी मीराबाई असं भगवंताच्या नामचिंतनामध्ये महात्म्याने आपल्याला दिलेलं नाम त्या नामाच्या चिंतनामध्ये एवढं एकाग्र व्हावं की आपलं आपल्याला ताण नसतं पदर आला अरे किती नामचन किती प्रेमाबद्दल ओढ कन्या सासुराची जाये मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी ते शेवा एवढी ओढ पाण्यापासून मासा एवढी ओढ आपल्याला लागली संत संगतीची किती महत्त्वे आहे बघा महत्त्वे परमार्थिक शतकोटी तुकोबरायचं सांगितलेलं काय झालं द्वेष होता तोपर्यंत वेगळे होते द्वेष वाटत होता वेगळे होते पण मग दोघांची मैत्री बनली वशिष्ठ आणि विश्वामित्र संतांच्या संगतीचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला दृष्टांत देतोय की संतांमुळे आपल्या जीवाचं कल्याण कसं होतं संतांच्या संगतीची महत्त्व मी तुम्हाला सांगितलं विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी एकत्र आले मैत्री बनलेली एक दिवस मग जेवणामध्ये आमच्या घरी जेवायला पोपट बाबा कसे म्हणले नाही नाही धोंड्याचं जेवण तुम्ही मॅडमला घेऊनच या असं मग ठरलं पण एक दिवस आमच्याकडे जेवायला या विश्वामित्रांनी पहिली बोलवणी केली वशिष्ठांना विश्वामित्रांनी निमंत्रण दिलं आणि वशिष्ठ विश्वामित्रांच्या घरी जेवायला जेवण झालं गप्पा छापा झाल्या आणि परत निघाले तर निघायला पाहुणचार म्हणून काय द्यायचं तर मग वशिष्ठांनी विश्वामित्रांनी वशिष्ठांना 1000 वर्षाची तपश्चर्या आणली विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्रांनी 1000 वर्ष तपश्चर्या वशिष्ठांना दान केली आणि मग देहरी झाला आणि निघून गेले विठाला बाहेरच्या बाजारात म्हणजे देव अंगात येतो बाहेरच्या बाजारात म्हणजे देवाच्या अंगात देव येतो का पहिलाच आहे ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन लगी आई हो लगी
नेले कांत ज्ञानाचा वाद दाविला हृदयात ज्ञानाचा वाद. अरे जिरायची जमिनी होते रे बागायती गेल्या संबंध तर बरोबर आहे ना आपल्याला लई साधा परमार्थ सहज विठ्ठला विठ्ठल. संतांची संगती किती महत्वाची आहे हा विषय आपल्याला. वशिष्ठ मुनी विश्वामित्रांच्या घरी जेवले आणि निघाले. विश्वामित्राने 1000 वर्ष तपश्चर्या दान केली वशिष्ठांना. निघून गेले आणि काही दिवसानंतर वशिष्ठांनी मग विश्वामित्रांना घरी जेवायला निमंत्रण केलं. विश्वामित्र वशिष्ठांच्या घरी जेवायला आले. जेवण झालं, गप्पा चप्पा झाल्या आणि मग विश्वामित्र माघारी निघाले. त्यावेळेस वशिष्ठांनी जे हरी म्हटले आणि वशिष्ठांना वाटलं काय देवा, तर वशिष्ठांनी विश्वामित्रांना अर्धगडी संतांच्या संगतीची दान करून टाकली. किती? अर्धगडी संतांची संगत एवढं दान करून टाकलं. विश्वामित्र स्तब्ध झाले. म्हणजे मी 1000 वर्ष तपश्चर्याचं दान केलंय आणि मला काय देतोय? अर्धगडी संतांची संगत मला हे दान करून दिलं. विश्वामित्रांना नाराज झाले. मग वशिष्ठ म्हणजे अहो त्याचं खूप महत्व आहे विश्वामित्र. मग दोघांची चर्चा सुरू. नाही म्हटले श्रेष्ठ काय? 1000 वर्ष तपश्चर्या श्रेष्ठ का? अर्ध घडी अक्षर संतांची संगत श्रेष्ठ काय? चला मग दोघंही निघाले. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाची जवळ गेले. म्हणजे जे हरी म्हणजे असं झाले अर्थक्षण संतांची संगत आणि 1000 वर्ष तपश्चर्याच्या श्रेष्ठ काय? ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती करणं माझं काम आहे, पण हे काय प्रश्न मला सुटणार नाही. ब्रह्मदेव म्हणजे तुम्ही जा पुढे विष्णूकडे. मग हे दोघं असेच विष्णूकडे विष्णूकडे गेले. जय हरी झाला म्हणले. दोघांनी सांगितलं म्हणते की अर्धगडी संतांची संगत श्रेष्ठ आहे का? 1000 वर्ष विश्वामित्रांनी दिली हे तपश्चर्याचं दान हे श्रेष्ठ. ते म्हणले विष्णू म्हटले माझं काम नाही आणि मला काही याचं उत्तर सांगता. मग ते म्हणजे एक काम करा, सगळ्यात ध्यान तपश्चर्या करणारा महादेव शंकर आहे त्याच्याकडे जा म्हटलं. आणि मग हे दोघं निघाले आणि मग शंकरचे तपश्चर्याला बसले होते. तिथे गेले आणि मग शंकरांना विचारलं म्हणजे अर्धाक्षर संतांची संगत श्रेष्ठ आहे का? 1000 वर्ष तपश्चर्या श्रेष्ठ आहे? शंकरजी म्हणजे मला नाही सुटणारा प्रश्न. मग तुम्ही जा पुढे. पुढे कुठे जा म्हणजे मग तुम्ही शेषाकडे जा म्हणजे. मग हे दोघं शेषाकडे गेले आणि शेषाला विचारलं की अर्धागडी दोघे गेले आणि दोघांनी विचारलं की आम्हाला फैसला पाहिजे अर्धागडी संतांची संगत श्रेष्ठ आहे का 1000 वर्ष तपश्चर्या श्रेष्ठ आहे? शेष म्हणजे माझं डोकं मरायची पाळी आणि सगळी तुम्ही माझ्या डोक्यावर आहे. मला हाच भार श्वासाला तुम्ही माझ्याकडे कुठे आले? तर म्हणजे मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, पण मला माझा थोडासा भार हलका कोण करेल? करताय का तुम्ही? तर म्हणजे मग मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. शेष म्हणतात बरं का शेषची. आणि मग प्रथम म्हटले मग विश्वामित्राने संकल्प केला आणि 1000 वर्ष तपश्चर्याचं दान करून टाकलं. शेष नागाला दान केलं की वज हलतो म्हणून. पण पृथ्वी एक तीळभर सुद्धा हल्ली नाही. पृथ्वी एक तीळभर सुद्धा हल्ली नाही. मग नंबर आला आता वशिष्ठांवर आणि मग वशिष्ठांवर नंबर लागल्यानंतर मग वशिष्ठांनी संकल्प सोडला अर्धागडी संतांची संगत. असा संकल्प सोडल्या बरोबर शेष नागाच्या फळीवर 4 फूट पृथ्वीवर उचलली आणि त्यावेळेस कळलं अर्धागडी संतांची संगत महत्वाची आहे. 1000 वर्ष तपश्चर्याची ही दोघांमध्ये श्रेष्ठ आहे की संतांची संगत महत्वाची आहे. सद्गुरूंची दिलेल्या नामाचं चिंतन सत्संग आठव हा आपण सतत केला पाहिजे तर आपण अनुष्ठान करू शकतो. म्हणून संतांनी आपल्यावर उपकार केले
आई वडिलांनी सुद्धा आपल्यावर उपकार केले, परंतु त्याच्यापेक्षा अनंत पटीने आई वडील आपल्याला फक्त लहान जन्म देतात, लहानचा मोठा करतील आणि मोठं झाल्यावर लग्न लावून विषयामध्ये गुंतवून देतील. पण विषयात गुंतलेल्या जीवाला बाहेर काढण्याचं काम संत करतात. म्हणून संत श्रेष्ठ आहे. विषयात गुंतलेल्या जीवाला बाहेर काढण्याचं काम संत करतात, म्हणून संत. नाही आई वडिलांचे सुद्धा आपल्यावर फार मोठे उपकार आहे. केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, आपण करी त्यापेक्षा श्रेष्ठ संतांचे उपकार आपल्याकडे काय संवादा. संतांचे उपकार मज निरंतर जागवली. आई वडिलांचे उपकार सुद्धा आपल्याला, ज्याने आई वडिलांची सेवा करतो त्याला मला असं वाटतं भगवान आई वडील केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुण्यदिके काय केले परब्रह्म उभे केले. सुंदर चिंतन. नाही तर बरीचशी मंडळी कीर्तनकार मंडळी आई वडिलांना सांभाळत नाही बरं का. मी महाराष्ट्रभर फिरतो, मी माझ्या कृतीच्या संदर्भामध्ये अभावी की कीर्तनकार आई वडिलांना सांभाळणारे न सांभाळणारे आहेत. कशाला व्यासपीठावर उभा राहून कसं पाहतात माहित नाही मला. समजला का? म्हणून आई वडील, आईची किंमत, वडिलांची किंमत ज्याला कळली त्याला देव कळले. आई वडील लहान मुलं जर चालत असतील, आई बरोबर चालले असतील तर आई मुलाला कुठं उचलून घेते बरं? कडेवर उचलून घेते. बरोबर आहे का? आई मुलाला कडेवर उचलून घेते. जोपर्यंत मला दिसतंय ना तेवढंच मुलाला दिसतं. म्हणजे माझ्या बरोबरीने मुलगा चालावा आईची अपेक्षा असते. पण वडील आणि मुलगा जर चालले असते तर वडील मुलाला कुठं उचलून घेतात? वडील मुलाला खांद्यावर उचलून घेतात. मी जिथपर्यंत पाहतोय ना माझ्याही पुढच्या मुलाला ते सांगा. एवढे वडिलांचे विचार असतात. आईची उपमा, वडिलांची उपमा मी सगळ्यांना विनंती करेन, सगळ्यांना पाया पडून सांगतो मी. आई वडील जोपर्यंत जिवंत आहे त्यांना घासातला घास घ्या, कधीच विसरू नका. महाराष्ट्रावर गीत ऐकतो बघा आपण. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार
सर्वात श्रेष्ठ दैवत आपलं आई आहे म्हणून बोलते बाबांना आईच्या वाढदिवसानिमित्त 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचा गजर मला वाटतं सगळेजण हेच घेऊन गेलं तरी बरं होईल. विठ्ठल काय द्यावे काय केल्यानंतर माझ्याकडे उपकार भेटेल अभंगाचं तुझं काय द्यावे त्यासी हवे उचलाई काय दिल्यानंतर आपल्या आई वडिलांना संतांना गुरु महात्म्याला आपल्या अंगाची कातडी काढली आणि त्याच्या चपला शिवून घालायला दिलं तरी आपल्याचे हो साधू संतांचे विचार महाराष्ट्रातल्या मातीत आणि छत्रपती शिवाजीराजांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीमधला इतिहास आणि महाराष्ट्रातल्या मातीमध्ये वारकऱ्यांची वारी या 2 गोष्टींचा विचार जर आपण केला. कोल्हापूरला पन्हाळगडाचा वेढा सिद्धीजोहरचा 4 महिने संपले पण वेढा हाताळायला तयार नाही आणि एक दिवस छत्रपतींनी गनिमी गावा करावा सिद्धी तुम्ही फार ग्रेट आहात, तुम्ही फार मोठे आहात, मी तुम्हाला घाबरतो, मी तुमच्या भेटीला येतो असं म्हणावं आणि समोर माझ्यासारखा दिसणारा सेम दुसरा शिवाजी बोलवावा, स्वतःचा अंगावर घालावा, डोक्यामध्ये पगडी घालावी, कमरेला समशेर लावावी, पायामध्ये खडावा अशा घालायला दिल्या. त्या खडावा पायामध्ये घातल्या. शिवा तू माझ्यासारखा दिसतो रे. होय राजा. होय राजा. तुला कुठं जायचंय माहिती आहे? होय राजा. अरे तुला सिद्धी जोहरच्या भेटीला जायचंय? होय राजा. अरे सिद्धी जोहर तुला मारणार आहे? होय राजा. हसत हसत म्हटला. पण मला राजे मी मारणार आहे मला माहित आहे, मला जराही भीती वाटत नाही. का? मी शिवा काशीत म्हणून मरणार नाही, मी शिवा नावी म्हणून मरणार नाही, मी छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरणार. काय द्यावे त्यासी भागवत आहे फिरतो हात नाही. अरे मुलाचं लग्न आलंय, मुलाच्या पत्रिका घेऊन निमंत्रण द्यायला गेलाय छत्रपतीला नाहून बाईंना आणि पत्रिका हातामध्ये स्वीकार लग्नाला या म्हणायच्या अगोदर आव्हाने मोहीम आहे. राजे मला मोहीम राजे म्हणतात, मला मोहिमेला जायला म्हणताना मुलाचं लग्न तुकडं हौसेने मला येता येणार नाही. काय राजे किल्ले कोणाला मोहीम आणि मग नानाजी सांगतात राजे तुम्ही मोहिमेवर जावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये वरबाप होऊन गिरवावं मला हे शोभत नाही. आम्हीही लग्न तोंडाण्याचे अंगावर वार करायला जागा शिल्लक राहिल्या नव्हत्या. मावळ्यांना सांगितलं दोर तोडलाय, गुड्या टाकून मारा, लढून मारा.
छत्रपती राजाने शिवानाव्याला भेटायला सांगितलं. सगळं साईडला असणारं जे सैन्य आहे त्या साईडला गेलं आणि दुसऱ्या सैन्य छत्रपती शिवाजी राजांनी नवीन नावा करून थोडेस सैन्य घेऊन निघून गेले विशाळगडावर पोहोचण्यासाठी. दरवाजात गेल्याने मुघलांच्या सैन्याला समजलं, सिद्धी जोहरच्या सैन्याला समजलं आणि छत्रपतींचा पाठलाग सुरू झाला. सुरू झाल्यानंतर त्या घोडखिंडीपर्यंत आले आणि घोडखिंडीमध्ये आल्यानंतर सैन्य छत्रपती शिवाजीराजांच्या हृदयाला पिटलंय. मुघलांचं सैन्य बाजींनी पाठीमागं पाहिलं. राजे, सैन्य आपल्याला घडलंय, विशाळगडाकडे तुम्ही कूच करा, मी या गरिबांना इथंच अडवून ठेवतो. राजे म्हणतात, बाजी तुझा पाडाव लागणार नाही रे सैनिक उपाय. काय राजे, हीच आमची वैकुंठ नगरी आणि हीच आमची पंढरी. बाजी म्हणतात आणि पाठीमागे तोंड करावं. छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुद्रा करावा. राजांना सांगितलं विचार करायला. छत्रपती शिवाजीराजांनी विचार करायला. मुघलांचं सैन्य, सिद्धी जोहरचं सैन्य बाजीप्रभू देशपांडेंना भिडलेला आहे. बाजीप्रभू देशपांडेंनी आवाज टाकलाय, हर हर साप 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 सैन्य पांडे बाजीप्रभू देशपांडे यांच्या 200 सैन्य आणि त्याच वेळेस बाजीप्रभू देशपांडेंची मान काढली. अंगावर वार करायला जागा शिल्लक राहिला नव्हता. पण माझ्या राजांचा तोफेचा आवाज येत नाही. तोपर्यंत प्राण सोडला. तोपर्यंत आवाज आला. बाजींची त्याच ठिकाणी आपला शेवटचा श्वास, आपला शेवटचा प्राण असं संत महात्म्यांना आपल्याला रात्रंदिवस भगवंताचं नामचरण करण्याच्या गोष्टी, भगवंताचा आवड असतो आहे. नवे नवे तू वेगळा नाहीच आहे. पिठाचा खडा आणि पाणी वेगळं नाही रे राजा. जन्म आणि मरण समोरातून लाट निघावी आणि लाट कडेला यावी तसा तुझा जन्म आहे. आणि कडेला लाट आली की पुन्हा विरण्यामध्ये मागे रिटर्न फिरावी तसं तुझं मरण. जन्म आणि मरण तुला समजलंय. तू ती वस्तू आहे. एरवी मी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे. आईशीच्या बुद्धीस प्रेवळशी ती वस्तू घ्या. ती वस्तू तू आहे. एवढं आपल्याला साधू सांगताना दिसतं. काही द्यावी सेवा करावी. हे तो हा पाहिजे वस्तूला सहज भाषेत सगळीकडे फिरून सगळ्या महाराष्ट्रावर साधू सांगताना सहज भाषेमध्ये परमार्थ सांगावा. सहज करोनी सायास शिकवी विठोबा